माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी कष्ट करून माझ्या धीर अमोलला शिकवले आणि डॉक्टर बनवले. तो मला आईचे स्थान देत असे. जेव्हा त्याचे लग्न झाले तेव्हा त्याची पत्नी सायली माझ्याशी वाईट वागणूक करू लागली. एक दिवस तिने माझ्यावर चोरीचा आरोप लावून मला घरातूनच बाहेर काढले. मी रात्री रस्त्यावर बसून रडत होते तेव्हा एक मोठी गाडी थांबली. त्यातून सुटबूट घातलेला माणूस उतरला. तो दुसरा कोणी नव्हता तर माझा. कधी कधी रात्रीच्या शेवटच्या प्रहराची शांतता माझ्या मनात इतकी खोल उतरते की मला स्वतःच अनोळखी वाटू लागते. मी आयुष्यात खूप अडचणींना तोंड दिले आहे. लोकांच्या संकुचित मनाचा गोंधळ, गरिबीचा गोंधळ आणि नवऱ्याच्या मृत्यूनंतर तर मला असे वाटायचे की माझ्यासाठी जगणेही कठीण आहे. त्या दिवसात मला असे जाणवायचे की माझे मानसिक समाधान पूर्णपणे संपले आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती. जेव्हा नवऱ्याचे अंतिम संस्कार करण्यासाठी घरातून निघाले तेव्हा मी अगदीच रडले नव्हते. मला त्यावेळीचे अमोलचे थरथरते हात आठवतात. तो वारंवार मला थांबवत म्हणायचा की वहिनी, तुम्ही रडू नका, मी आहे ना तुमचा विचार करण्यासाठी. मी त्याला मिठी मारून रडले होते, पण त्यानंतर त्याने मला कधीही रडू दिले नाही. तो माझा विचार एक जबाबदार पुरुषाप्रमाणे करत असे आणि मला कधीही घरातून एकटी बाहेर जाऊ देत नसे. तेव्हा तो फक्त 13 वर्षांचा होता, पण वयापेक्षा जास्त समजूतदार होता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर तो माझ्या जगण्याचे कारण बनला होता. त्याचे आई वडील तर 5 वर्षापूर्वीच गेले होते. जेव्हा मी त्या घरात लग्न करून आले होते तेव्हा नवऱ्याबरोबर अमोलची पूर्ण जबाबदारीही माझ्या खांद्यावर आली होती आणि मी त्याची प्रत्येक जबाबदारी पूर्ण प्रयत्नाने पार पाडली होती, जेणेकरून त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. त्यावेळी अमोलच्या डोळ्यात अशी हिंमत होती की एक क्षणही माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ शकले नव्हते. पण नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझे आयुष्य एका अशा झाडासारखे झाले होते ज्याची मुळे तर होती पण त्याची सावली अजिबात नव्हती. अमोल माझा धीर होता, पण तो माझ्यासाठी मुलापेक्षाही जास्त होता. नवऱ्याच्या जिवंतपणी तो माझ्याशी खूप प्रेम आणि स्नेहाने वागत असे आणि माझी सर्व प्रकारे काळजी करत असे. ज्या दिवशी त्याने शाळेत जाण्यास सुरुवात केली होती त्याच दिवसापासून मी त्याच्या सर्व जबाबदाऱ्या माझ्या डोक्यावर घेतल्या होत्या. नवऱ्याच्या जाण्यानंतर एक दिवस अमोल माझ्या शेजारी बसून म्हणाला होता की वहिनी, मला वाटते आता मला मेहनत करावी लागेल. मी आश्चर्याने विचारले की का? तर त्याने खांदे उडवत म्हटले की कारण आता घरात पुरुष मी आहे, त्यामुळे माझी जबाबदारी बनते की मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. त्याचे बोलणे ऐकून मी हसले होते, पण त्याचे शब्द माझ्या मनावर बाणासारखे लागले होते. कारण तो पूर्ण सत्य बोलत होता आणि माझ्या सर्व आशांचे केंद्रही तोच होता. माझे आई वडील माझे लग्न दुसरीकडे करू इच्छित होते, पण मी अमोलसाठी लग्न करण्यास नकार दिला होता. कारण मी इच्छित नव्हते की तो अनाथ मुलगा इकडे तिकडे ठोकर खात राहावा. मी त्याला मुलासारखे वाढवले होते. रात्री त्याच्या शेजारी बसून गृहपाठ करवणे, त्याचे कपडे इस्त्री करणे आणि कधी कधी त्याच्या आवडीचे जेवण बनवणे, मी हे सर्व काही हसत हसत माझी जबाबदारी समजून केले होते. नातेवाईक मला अमोलचे संगोपन करताना पाहून विचारत असत की तू किती दिवस अशा प्रकारे त्याला वाढवत राहशील. मी प्रत्येक वेळी हसून उत्तर देत असे की जोपर्यंत तो स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत. माझे आई वडील मला समजावून समजावून थकले होते, पण मी तरीही त्यांचे बोलणे मान्य केले नव्हते आणि अनेक वर्षानंतर माझ्या चुकीचे परिणामही भोगले होते. कारण माझे आई वडीलच बरोबर होते आणि ते माझ्या भल्यासाठीच बोलत होते. पण मी फक्त अमोलविषयी विचार करत राहिले आणि त्यासाठी माझे आयुष्य आणि माझ्या सुखांचा त्याग केला. अमोल प्रत्येक यशानंतर मला असे पाहत असे जसे की त्याच्या प्रत्येक यशाचे कारण मी आहे. तो स्वतः खूप बुद्धिमान आणि मेहनती मुलगा होता आणि तो इतके परिश्रम करत असे की आयुष्यातील प्रत्येक परीक्षेचा सामना चांगल्या प्रकारे करत असे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर
आयुष्य अजिबात सोपे राहिले नव्हते. कारण त्यानंतर कमाईचे दुसरे कोणतेही साधन नव्हते. यामुळे मी गल्ली गल्लीत जाऊन स्वच्छता करण्याचे काम शोधायला सुरुवात केली आणि सोबत मुलांना ट्युशनही शिकवू लागले. माझ्या आयुष्याचा फक्त एकच उद्देश होता, अमोलला डॉक्टर बनवणे. कारण त्याला डॉक्टर बनण्याची खूप आवड होती आणि मी त्याचे सर्व स्वप्न पूर्ण करू इच्छित होते. वेळ पुढे सरकत गेला आणि जेव्हा त्याच्या मॅट्रिकच्या परीक्षा होणार होत्या, तेव्हा तो पूर्ण रात्र जागून अभ्यास करत असे आणि मीही त्याच्यासोबत जागत असे. कधी त्याला चहा देत असे, कधी काही खाण्यासाठी. जेव्हा जेव्हा मी अमोलला इतके कष्ट करताना पाहत असे, तेव्हा मला खूप समाधान मिळत असे आणि त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या यशावर मी अशी आनंदी होत असे, जसे की ते माझे स्वतःचे यश आहे. एक दिवस परीक्षेपूर्वी त्याने हसत हसत मला म्हटले होते की बहिणी, मी जे काही बनेन ते फक्त तुमच्यामुळे बनेन. त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले होते आणि मी हसून त्याला मिठी मारली होती. मॅट्रिकमध्ये अमोलने संपूर्ण शहरात पहिले स्थान मिळवले होते आणि त्याच्या यशामुळे मी मोहल्ल्यात मिठाई वाटली होती. अनेक लोक अभिनंदन करण्यासाठी घराकडे आले होते. त्या दिवशी आपल्या यशामुळे अमोल खूप आनंदी होता आणि त्याने हसत म्हटले होते की वहिनी, जेव्हा मी डॉक्टर बनून येईन तेव्हा तुम्हाला एक घर घेऊन देईन, ज्याची मालकी तुमची असेल. हे ऐकून मी हसले होते आणि हसून त्याला म्हटले होते की मला घरदार काहीही नको. माझ्यासाठी त्याचे यश हेच सर्वात मोठे आहे. कारण अमोल आणि मी एकटे एका घरात राहत होतो. यामुळे लोकांनी वेगवेगळ्या अफवा पसरवायला सुरुवात केली होती. पण मी त्या सर्व गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असे. जेव्हा अमोलने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला, तेव्हा त्याची फी भरण्यासाठी मी अतिरिक्त काम करायला सुरुवात केली होती, जेणेकरून त्याला कधीही कोणासमोर हात पसरावे लागू नये. तो नेहमी मला म्हणायचा की वहिनी, तुम्ही माझ्या आई आहात. त्याचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत. पण मी कधीही त्याच्यासमोर माझे अश्रू लपवले नव्हते. कारण मी इच्छित नव्हते की तो माझ्या कमकुवतपणाकडे पाहून काळजीत पडू. वर्ष सरकत गेली आणि शेवटी तो डॉक्टर बनण्यात यशस्वी झाला, ज्याचे त्याने स्वप्न पाहिले होते. त्याच्या या यशाने मी अत्यंत आनंदी होते. एक दिवस जेव्हा अमोल ड्युटीवरून परत आला, तेव्हा त्याने लाजत लाजत म्हटले की वहिनी, मी लग्न करू इच्छितो. मी हसून विचारले की काय, तुला एखादी मुलगी आवडली आहे का? तो लाजत म्हणाला की हो, ती माझ्यासोबतच काम करते आणि तिचे नाव सायली आहे. मी काही दिवसातच तिच्या घरी नातं घेऊन पोचले होते. ती सुंदर असण्याबरोबरच खूप शिकलेलीही होती आणि सर्वात मोठी गोष्ट ही की अमोलला ती खूप पसंत होती. माझ्यासाठी एवढेच पुरेसे होते, कारण मी सर्व परिस्थितीत अमोलला आनंदी पाहू इच्छित होते. काही महिन्यातच मी त्याचे लग्न सायलीशी करून दिले आणि तिला सून बनवून घरात आणले. सुरुवातीचे काही महिने खूप चांगले गेले. ते अमोलबरोबर माझीही खूप काळजी घेत असे. प्रत्येक काम हसून करत असे आणि मीही तिला मुली समान समजून मनापासून आपली केले होते. घर व्यवस्थित चालताना पाहून मी अमोलला म्हटले होते की खरे सांगायचे तर आयुष्य स्वर्गासारखे झाले आहे. माझे हे बोलणे ऐकून तो हसला होता. सायलीच्या आगमनाने घरात आनंद आला होता. पण हळूहळू सायलीचे माझ्याशी वागणे बदलू लागले आणि तिच्या या बदललेल्या वागण्याचे कारण मला अजिबात कळत नव्हते. मी माझ्या बाजूने प्रत्येक प्रयत्न केला की तिचे वर्तन पुन्हा पूर्वीसारखे होईल आणि घरातील समाधान टिकून राहील. पण वेळेसोबत तिचे वर्तन अधिक बिघडत चालले होते. छोट्या छोट्या गोष्टींवर ती शंका घेऊ लागली होती आणि माझ्याशी कटाक्षपूर्ण शब्दात बोलू लागली होती. तिच्या बदललेल्या वर्तनाचे कारण माझ्या समजेच्या पलीकडे होते. सुरुवातीला मी सर्व काही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. पण रोज ती एखादी तरी अशी गोष्ट बोलून टाकत असे की ती थेट माझ्या मनाला जखम पोचवत असे आणि माझा संपूर्ण दिवस खराब होत असे. एक दिवस अमोल कामावर गेला होता. मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा तयार केला. जेव्हा मी तिला चहा दिला,
तेव्हा तिने चहाचा कप पटकन बाजूला ठेवत म्हटले की तुम्ही इथे किती दिवस राहण्याचा विचार केला आहे. तिचे हे बोलणे ऐकून मला असे वाटले जणू कोणीतरी माझ्या पायाखालची जमीनच ओढून घेतली. ज्या घराचा पाया मजबूत करण्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य अर्पण केले होते, ती तेच घर मला सोडून जाण्यास सांगत होती. मी स्वतःवर नियंत्रण ठेवत तिला म्हटले की मुली, हे माझे स्वतःचे घर आहे. माझे बोलणे ऐकून ती हसली आणि व्यंगपूर्ण स्वरात म्हणाली की हे घर तुमचे होते, आता नाही. कारण आता मी या घरची मालकी नाही आणि हे घर माझ्या नवऱ्याचे आहे. त्यामुळे आता हे घर माझे आहे. तिचे हे बोलणे ऐकून मला असे वाटले जणू कोणीतरी माझ्या डोक्यावर तापलेली वीट ठेवली. आणि त्या दिवशी मला पहिल्यांदाच सायलीच्या डोळ्यात माझ्यासाठी तिरस्कार दिसला. तिच्या डोळ्यात अशी तिरस्काराची भावना होती की त्याचे कारणही मला समजले नव्हते. पण तिच्या डोळ्यातला तो तिरस्कार पाहून मला कळून चुकले होते की हा तिरस्कार कधीही संपणार नाही, मी कितीही प्रयत्न केला तरी. त्यामुळे मी विचार केला की मुली लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात घाबरतात. कदाचित सायली घाबरली असेल, पण मी चुकत होते. कारण सायलीच्या वागण्यामुळे मला असे वाटू लागले की मीच चुकीची आहे आणि माझ्या घरावर माझा काहीही हक्क नाही. जेव्हा जेव्हा ती अमोलला माझ्याशी बोलताना पाहत असे, तेव्हा तिचा मूड खूप बिघडत असे. कारण तिला अमोलचे माझ्याशी बोलणेही सहन होत नव्हते. एक दिवस रविवारी सकाळी मी रोजप्रमाणे सर्वांसाठी नाश्ता बनवला होता. कारण अमोलला बटाट्याचे पराठे खूप आवडतात. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर त्याने त्याचं कौतुकही केलं होतं. पण सायलीने प्लेट एका बाजूला ठेवत म्हटले की आई, तुमच्या खाण्यात नेहमीच मीठ कमी असते. तिचे बोलणे ऐकून मी नरम स्वरात म्हटले की बेटा, तुझ्यासाठी मी नवीन बनवते. पण ती काहीही न खाता आणि काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. मी तिला आश्चर्याने पाहत राहिले. मी जेव्हा जेव्हा तिच्यासाठी काहीतरी बनवत असे, तेव्हा ती असेच वागत असे. जर भाजीत काही कमतरता नसली तरीही ती कमतरता काढूनच टाकत असे. एक दिवस मी गीता वाचून खोलीतून बाहेर आले, तेव्हा अमोलच्या खोलीतून कुजबूज ऐकू आली. ती कुजबूज ऐकून मला अंदाज आला की गोष्ट माझ्याच विषयी चालली आहे. त्यामुळे मी चुपचाप आपल्या खोलीत परत आले. मी नुकती झोपण्यासाठी डोळे मिटले होते, तेव्हा अचानक अमोल खोलीत आला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला की वहिनी, तुम्ही सायलीला काही बोलला आहात का? त्याचे बोलणे ऐकून मी दचकले आणि अडखळत म्हणाले की मी तिला कशाला काही बोलणार. माझे बोलणे ऐकून अमोल सांगू लागला की ती म्हणाली की तुम्ही तिला जास्त काम करायला सांगता. हे ऐकून मला असे वाटले जणू कोणीतरी माझ्या हृदयात खंजीर खुपसला. मी काळजीने म्हटले की मी तर तिला एक ग्लास पाणी आणायला सुद्धा कधी सांगितले नाही, मग मी तिला काम करायला कसे सांगू. माझे बोलणे ऐकून अमोल चुपचाप निघून गेला. पण त्या दिवसापासून त्याने माझ्याशी बोलणे खूप कमी केले. त्याच्या बदललेल्या स्वभावाचे कारण मला समजले नाही. तरी घरातील वातावरण आणखी बिघडू नये म्हणून मी आणखी जास्त शांत राहिले. एक दिवस अमोल कामावर गेल्यानंतर सायली ओढत आपल्या खोलीतून बाहेर आली आणि मला म्हणाली की माझे दागिने कुठे गेले. तिचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले. त्याच वेळी तिने अमोलला घरी बोलावले आणि त्याला सांगितले की लग्नाच्या वेळी दिलेले सोन्याचे झुमके जे तिने ड्रॉवरमध्ये ठेवले होते ते आता दिसत नाही. अमोल काळजीने म्हणाला की घरात तर कोणी आले नव्हते, मग ते कुठे गेले. सायलीने माझ्याकडे पाहत हळूच म्हटले की आई, काल तुम्ही माझ्या खोलीत गेला होतात ना. हे ऐकून मला धक्का बसला आणि मी म्हटले की हो, मी गेले होते, पण कपडे ठेवून लगेच परत आले होते. माझे बोलणे ऐकून सायली हसली आणि म्हणाली की तुमच्याशिवाय माझ्या खोलीत कोणी गेले नव्हते, म्हणून तुम्हीच उचलले असतील. सायलीचे बोलणे ऐकून अमोलने माझ्याकडे पाहिले, पण मला काहीही बोलला नाही. त्याच्या त्या शांततेने मला आतून पूर्णपणे मोडून टाकले. दुसऱ्याच दिवशी सायलीची आई आली आणि घरात शिरताच माझ्यावर ओरडू लागली की मी त्यांच्या मुलीचे झुमके चोरले आहेत. मी रडत रडत त्यांना पूर्ण खात्री पटवण्याचा प्रयत्न केला की मी काहीही केले नाही आणि चोरीही केली नाही. पण त्यांचे वागणे असे होते
जणू ते माझ्याशी भांडण करण्यासाठीच आले आहेत. अमोलने काळजीने माझ्याकडे पाहत विचारले की आई, तुम्ही खरोखरच ते झुमके उचलले होते का? त्याच्या या प्रश्नाने माझ्या हृदयाला चिरले, कारण मला त्याच्याकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी रडत रडत त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की मी काहीही केले नाही. मी कधी घरातून काही चोरले आहे का? आणि हे तर माझे स्वतःचे घर आहे, मग मी कशाला चोरू? अमोलने माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला. पण त्याच्या पत्नीने त्याच दिवसापासून त्याला माझ्या विरुद्ध भडकवायला सुरुवात केली होती. त्यामुळे कालांतराने त्याचे वागणे माझ्यासोबत बदलत चालले होते. काही दिवसांनी सायलीचा मोठा भाऊ तिला भेटायला आला होता. त्याने मला स्वयंपाकघरात काम करताना पाहून म्हटले की त्याने ऐकले आहे की सायलीचे दागिने मी उचलले आहेत. त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू आले, पण मी त्याला काहीही बोलले नाही. ज्या घराला टिकवण्यासाठी मी माझी तरुणाईही अर्पण केली होती, त्याच घरात माझ्यावर चोरीचा आरोप लावला गेला होता, जरी मी काहीही चोरी केली नव्हती. काही दिवसांनी सायली माझ्या खोलीत आली आणि व्यंगपूर्ण स्वरात म्हणाली की आई, तुम्हाला पैसे हवे होते तर माझ्याकडून मागितले असते. तिचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले. मी तिला विचारले की मला पैसे का लागतील? तिने डोळे मोठे करत म्हटले की माझ्या पाकिटातून 3,000 रुपये गायब आहेत. ते नक्की तुम्हीच चोरले असतील, कारण आता तुम्हाला याची सवय लागली आहे. मी थरथरत्या आवाजात म्हटले की मी कोणत्याही गोष्टीची चोरी केली नाही आणि मला माहिती आहे की तू जाणून बुजून माझ्यावर आरोप लावत आहेस, जेणेकरून सर्वांच्या नजरेत मला चोर ठरवता येईल. माझे बोलणे ऐकून ती हसू लागली आणि थोड्या वेळाने तिने जोरजोरात ओरडत अमोलला बोलवायला सुरुवात केली. तिला अशा प्रकारे ओरडताना पाहून मी हैराण झाले, कारण मला तिच्या ओरडण्याचे कारण समजले नाही. सायलीचा आवाज ऐकून अमोल धावत आला आणि घाबरून विचारले की काय झाले. तेव्हा सायली खोटे अश्रू ढाळत म्हणाली की तिच्या पाकिटातून 3,000 रुपये गायब झाले आहेत. ते नक्की मीच चोरले आहेत आणि ती या घरात अजिबात सुरक्षित नाही. आपल्या पत्नीला रडताना पाहून अमोलने माझ्याकडे पाहत म्हटले की वहिनी, चांगले हेच आहे की तुम्ही काही दिवसांसाठी तुमच्या आईच्या घरी जाऊन राहा. त्याचे हे बोलणे ऐकून माझा श्वास थांबला. मी त्याला विचारले की बेटा, मी का जाऊ? अमोलने माझ्याकडे पाहत म्हटले की वहिनी, कृपया फक्त काही दिवसांसाठी तरी, जेणेकरून घरातील वातावरण पूर्णपणे ठीक होईल. त्याच्या या एकाच वाक्याने मला आतून मोडून टाकले. सायलीने माझी बॅग उचलून मला दिली. दरवाजापर्यंत येताना तिने मला म्हटले की कायमचे माझ्या घरातून दूर जा. तिचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू आले. तिने मला घराबाहेर काढताच दरवाजा जोरात बंद केला आणि मी अमोलला काहीही न बोलता त्या घरातून कायमचे बाहेर पडले, ज्या घरात मी वर्षानुवर्ष घालवली होती. रात्र झाली होती. चालता चालता जेव्हा मी थकले होते, तेव्हा फुटपाथवर बसले. रडताना मी आकाशाकडे पाहत म्हटले की हे देवा, माझ्याकडून अशी कोणती चूक झाली की मला एवढी मोठी शिक्षा मिळत आहे? मी तर अमोलला वाढवण्यासाठी माझी तरुणाईही अर्पण केली आणि त्याने आपल्या पत्नीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मलाच घर सोडायला सांगितले. मला तिथे बसून फार वेळ झाला नव्हता की तेव्हा अचानक एक मोठी गाडी माझ्या समोर येऊन थांबली. तिचा दरवाजा उघडला आणि त्यातून सूटबूट घातलेला एक माणूस बाहेर आला. तो दुसरा कोणी नव्हता तर माझा बालपणीचा मित्र विक्रम होता, जो माझ्याशी लग्न करू इच्छित होता. त्याला पाहताच माझ्या डोळ्यात एक क्षणभर पाणी आले. तो आता बालपणीसारखा राहिला नव्हता. उलट तो खूपच देखणा आणि सुंदर दिसत होता. त्याने माझ्याकडे हळूवार पाहत म्हटले, हे अखेर तू मला ओळखलेस. मी अडखळत त्याला म्हटले की विक्रम, तू इथे आणि या अवस्थेत? त्याने माझ्या बोलण्याचे उत्तर देण्याऐवजी म्हटले की तू खूप बदलली आहेस. त्याचे बोलणे ऐकून मी म्हटले की आयुष्याने बदलवले. तो हसला. लोक आमच्याकडे पाहत असल्याचे पाहून त्याने म्हटले की चल, इथे बोलायची जागा नाही, आणि मी त्याच्यासोबत गाडीत बसले. तो मला आपल्या घरी घेऊन आला.
जे एक महालासारखं होतं. घर पाहून मी म्हटले की हे तुझे घर आहे का? त्याने हसत म्हटले की हो, देवाच्या कृपेने मी माझ्या स्वप्नांचा महाल बांधण्यात यशस्वी झालो. जसे मी त्याच्या सुंदर घरात प्रवेश केला, तेथे एक वृद्ध स्त्री उभी होती. मी तिला लगेच ओळखले. ती विक्रमची आई होती. एकदा विक्रमच्या सांगण्यावरून तीच माझ्यासाठी नातं घेऊन आली होती. पण माझ्या आईने नकार दिला होता, कारण तिला अजिबात इच्छा नव्हती की माझे लग्न विक्रमशी व्हावे. त्यावेळी विक्रम काही काम करत नव्हता आणि त्यांच्या घरची स्थितीही खूप वाईट होती. जसे त्यांची नजर माझ्यावर पडली, त्या म्हणाल्या की अरे बेटी, तू कुठे गेली होतीस? लग्नानंतर तर तू मला भेटायलाही आली नाहीस. मी रडत त्यांना मिठी मारली आणि जे काही माझ्याबरोबर घडले होते ते सर्व त्यांना सांगितले. त्यामुळे त्या मला आपल्यासोबत ठेवण्यास तयार झाल्या. विक्रम आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर परदेशात गेला होता आणि तिथे त्याने आपला व्यवसाय सुरू केला. त्याच्या मेहनतीमुळे देवाने त्याला इतकी संपत्ती दिली की तो आपली सर्व स्वप्ने पूर्ण करण्यास समर्थ झाला. मी त्या घरातच राहायला सुरुवात केली, कारण मी इच्छित नव्हते की मी कधीही माझ्या आई वडिलांवर भार बनावे आणि ते या वयात मला घरात बसलेलं पाहून काळजीत पडावे. त्यामुळे मी विक्रमच्या घरीच राहायला सुरुवात केली. मी सारा दिवस स्वतःला तेथील कामात गुंतवून ठेवत असे, जेणेकरून मी कोणावरही भार बनू नये. मी विक्रमच्या आईचा माझ्या आईसारखाच विचार करायला सुरुवात केला आणि त्यांनीही मला मनापासून आपली मुलगी मानली. त्यामुळे मी त्यांची खूप ऋणी होते. विक्रमने स्वतःला व्यवसायात इतके गुंतवले होते की त्याने माझ्याशी बोलणेही कमी केले होते. मला असे वाटू लागले होते जणू तो माझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मनात शंका निर्माण झाली होती की विक्रम आजही माझ्यावर प्रेम करतो आणि माझा सामना करू न शकल्याने तो स्वतःला लपवत आहे. पण विक्रमने कधीही आपली मर्यादा ओलांडली नव्हती. मी हे विचार करून शांत राहिले होते की जे होईल ते पाहू. एक दिवस सकाळी विक्रमची आई मला बाजारात सोबत येण्यास सांगू लागली. मला जायचे नव्हते, पण त्यांच्या वारंवार सांगण्यामुळे मी त्यांच्या सोबत निघाले. जेव्हा मी त्यांच्यासोबत बाजारात खरेदी करत होते, तेव्हा अचानक माझी नजर सायलीवर पडली. ती एखाद्या अनोळखी व्यक्तीशी हसत हसत बोलत होती आणि त्यांच्या बोलण्यातून असे वाटत होते जणू ते दोघे एकमेकांना बराच काळ ओळखतात. त्या अनोळखी माणसाने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता, ज्याला तिने काढण्याचा प्रयत्नही केला नव्हता. तिला पाहून मी हैराण झाले आणि शांत राहिले. पण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा भाजी आणण्याचा बहाणा करून बाजारात जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मी सायलीला पाहू शकेन. सायली पुन्हा त्याच माणसासोबत होती. त्या माणसाने आपल्या खिशातून काही पैसे काढून सायलीला दिले, जे सायलीने हसत आपल्या पर्समध्ये ठेवले. हे दृश्य पाहून माझ्या शंकेची पुष्टी झाली आणि मला पूर्ण खात्री पटली की सायली अमोलला फसवत आहे आणि त्याच्या विश्वासाची माती करत आहे. कारण त्यावेळी मी तोंडाला रुमाल बांधला होता, म्हणून मी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्यांचं बोलणं ऐकू यावं. तू काळजी करू नकोस, मी अमोलला तू दिलेली औषधं रोज देत आहे. लवकरच ती औषधं आपला परिणाम दाखवायला सुरुवात करतील आणि लवकरच संपूर्ण घर आपलेच होईल. हे बोलताना ते दोघे हसत होते, पण त्यांचे बोलणे ऐकून माझी चिंता आणखी वाढली. मला काहीच समजत नव्हते की ही गोष्ट मी अमोलला सांगू की नाही. त्यावेळी माझे मन म्हणत होते की मी सायलीच्या गालावर जोरदार थप्पड मारावी. मी कधी विचारही केला नव्हता की ती एवढ्या खोलवर जाऊ शकेल. मी तर तिला चांगली आणि समजूतदार मुलगी समजत होते, पण ती माझ्या विचारापेक्षा खूपच खालच्या दर्जाची होती. मी रात्री ही गोष्ट विक्रमला सांगितली, कारण मी इच्छित होते की त्यालाही सर्व गोष्टी माहिती असाव्यात आणि त्याने मला मदत करावी. त्याने माझे बोलणे शांतपणे ऐकले, जणू तो आधीच सर्व काही जाणत होता. त्याच्या वागण्याकडे पाहून मला आश्चर्य वाटले, पण मी पुन्हा शांत राहिले. मी काळजीने त्याला विचारले की मी अमोलला सर्व काही सांगू का? तेव्हा विक्रमने खोल श्वास घेत म्हटले की नको. त्याने मला सांगितले की अमोल आपल्या पत्नीवर अंधविश्वास ठेवतो, त्यामुळे कोणत्याही पुराव्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नकोस.
नाहीतर नंतर तुलाच पश्चाताप करावा लागेल. त्याचे बोलणे थेट माझ्या हृदयाला लागली आणि मी निर्णय घेतला की मी अमोलशी बोलणार नाही जोपर्यंत माझ्याकडे कोणताही पुरावा नसेल. सायली खूप चतुर मुलगी होती. तिने अमोललाही आपल्या ताब्यात ठेवले होते आणि ती अमोलपासून लपून त्याला फसवत होती, कारण तिला कोणी दुसरा आवडला होता. मी सायली विरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात केली होती. एक दिवस मी एक वृद्ध मावशीला भेटण्यासाठी मोहल्ल्यात गेले होते. जेव्हा मी तिथे पोचले तेव्हा सायली कुठेतरी चालली होती. मी चुपचाप तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. ती वेगवेगळ्या गल्लीतून जाऊन अशा एका गल्लीत पोहोचली जिथे फारच कमी लोक राहतात, कारण तिथे बहुतेक ते लोक राहतात जे काळ्या जादूत गुंतलेले असतात. मी त्या क्षणी सर्व काही समजून चुकले होते. तिने अमोललाही जादूच्या माध्यमातूनच ताब्यात ठेवले होते. ती बिनधास्त एका घरात शिरली, जणू ती आधीही अनेकदा तेथे आली असावी. मी तेथूनच परत आले, पण माझे मन विचार करून फुटण्याच्या बेतात होते, कारण मला सायलीकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती की ती माझ्यावर चोरीचा आरोप लावेल. तिने हे सर्व केले होते जेणेकरून अमोलला तिच्यावर कोणताही संशय येऊ नये, आणि तिने ते पैसेही एखाद्या तांत्रिकाला दिले होते जेणेकरून ती अमोलला कायमच्या आपल्या ताब्यात ठेवू शकेल. मग मला माझ्याच घरातून बाहेर काढेल. ती आपल्या या प्रयत्नात यशस्वी झाली होती आणि कोणालाही तिच्यावर संशय आला नव्हता. माझ्या मनात वारंवार फक्त एकच प्रश्न घोळत होता की शेवटी सायलीला काय हवे आहे आणि ती आपले स्वतःचे घर आपल्याच हातून का उजाड करत आहे. जेव्हा मी माझ्या चिंतेचा उल्लेख विक्रमला केला तेव्हा त्याने मला सांगितले की तो याविषयी माहिती काढेल. एक आठवडा उलटल्यानंतर त्याने जे काही सांगितले ते ऐकून मी हैराण झाले, कारण गोष्टच अशी होती. सायली आधीच लग्न झालेली होती. तिच्या पहिल्या नवऱ्याने तिच्या वाईट सवयींमुळे कंटाळून तिला घटस्फोट दिला होता आणि नंतर तिने अमोलला आपल्या जाळ्यात अडकवले होते. त्यामुळे अमोलने तिच्या प्रेमात आंधळा होऊन तिच्याशी लग्न करून घेतले होते. त्या दिवसात अमोलची तब्येतही दिवसेंदिवस ढासळत चालली होती, कारण सायलीने दिलेल्या औषधांनी परिणाम दाखवायला सुरुवात केली होती. त्याला वारंवार चक्कर येत होत्या आणि कधीकधी त्याचा श्वासही अडकत असे. त्याची बिघडत चाललेली तब्येत पाहून त्याच्या एका मित्राने त्याला डॉक्टरकडे तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला होता, पण अमोलने याला फक्त मानसिक ताण समजून घेतले होते. त्या दिवसात तो खूप जास्त चिंताग्रस्त होता, कारण ज्या ठिकाणी तो नोकरी करत होता ते रुग्णालय बंद झाले होते. त्याने अनेक ठिकाणी काम शोधले, पण तरीही त्याला चांगली नोकरी मिळाली नाही. रात्री जेवणानंतर सायली खोलीत जाऊन औषधे बदलून टाकत असे, पण अमोलला याची कधीही माहिती होत नव्हती, कारण तो सायलीवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवत असे. आणि खरेच आहे की माणसाला फसवणूक नेहमी त्याच्याकडूनच मिळते ज्याच्यावर तो सर्वाधिक विश्वास ठेवतो. काही दिवसांनी विक्रमने मला सांगितले की अमोलच्या खात्यातून रोज मोठी रक्कम काढली जात आहे आणि हे सर्व सायलीच करत आहे, कारण अमोलने आपला ATM कार्ड तिला दिला होता आणि ती याचा फायदा घेत होती. हे सर्व ऐकून माझी चिंता आणखी वाढली आणि मी त्याच वेळी निर्णय घेतला की मी अमोलला अशा प्रकारे एकटे सोडू शकत नाही, कारण सायलीने काळ्या जादूच्या माध्यमातून अमोलला आपल्या ताब्यात ठेवले होते. त्यामुळे तिने मला घरातून बाहेर काढले होते. मी सर्व परिस्थितीत अमोलला वाचवू इच्छित होते, कारण माझ्या नवऱ्याने मरताना त्याची जबाबदारी मला सोपवली होती. सायली केवळ अमोलचे पैसे लुटत नव्हती, तर त्याला चुकीची औषधं देऊन आजारीही करत होती, जेणेकरून त्याचा मृत्यू होईल आणि ती संपूर्ण घर आणि सर्व संपत्तीवर कब्जा करेल. मी दुसऱ्याच दिवशी अमोलला सर्व काही सांगण्याचा निर्णय घेतला आणि त्याला फोन करून भेटायला बोलावले, जेणेकरून मी त्याला सत्याची माहिती देऊ शकेन. जेव्हा तो मला भेटायला आला तेव्हा तो आधीपेक्षा खूप कमकुवत झाला होता. त्याच्या डोळ्यांखाली काळे वर्तुळे स्पष्ट दिसत होते. त्याची अवस्था पाहून मी घाबरले, कारण तो वारंवार आपले डोके धरत होता. जेव्हा मी त्याला पूर्ण सत्य सांगितले तेव्हा त्याला माझ्या बोलण्यावर विश्वास बसणे कठीण झाले.
आणि तो माझ्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता. तेव्हा मी त्याच्याकडून वचन घेतले की मी काही दिवसात सर्व पुरावे समोर ठेवेन आणि त्याला औषधे घेण्यापासूनही रोखले. जेव्हा तो घरी पोचला तेव्हा सायली कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि तो चुपचाप उभा राहून सर्व बोलणे ऐकू लागला. सायली एखाद्या माणसाशी भांडत होती, कारण त्याने सायलीला काही पैसे देण्याचे वचन दिले होते, पण त्याने पैसे दिले नव्हते. तो लपून हे सर्व बोलणे ऐकतो, त्यामुळे त्याला पूर्ण सत्य कळते आणि त्याला आपल्या चुकीची खोलवर जाणीव होते की त्याने सायलीच्या चुकीच्या बोलण्यात येऊन आपला स्वतःचा स्वर्गच स्वतःपासून दूर केला होता. त्याच वेळी तो मला भेटायला घरी आला आणि माझ्याकडून माफी मागितली. त्यावेळी विक्रमही घरी उपस्थित होता. तो खूप रडत होता आणि माझ्याकडून वारंवार माफी मागत होता. हुंदके देत त्याने मला म्हटले की तो खूप वाईट माणूस आहे, पण मी जाणत होते की तो अजिबात वाईट माणूस नाही. उलट सायलीच्या जादूच्या प्रभावाखाली येऊन त्याने ते सर्व केले होते, ज्याचा त्याने कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे मी त्याला माफ केले. जेव्हा तो संध्याकाळी घरी पोचला तेव्हा त्याला सायलीचे वागणे खूप बदललेले जाणवले. अमोलने सायलीला एक जोरदार थप्पड मारली आणि तिला सत्याची माहिती देत म्हणाला की तू सर्व काही जाणून चुकला आहे आणि आता एक क्षणभरही तिला या घरात सहन करू शकत नाही. त्यामुळे जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर आपले सामान आवरून त्याच्या घरातून बाहेर पडावे. सायलीने अमोलला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अमोलने तिच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि तिला धक्के देत घरातून बाहेर काढले. काही दिवसांनी अमोल मला घ्यायला आला, कारण तो इच्छित होता की मी कायमचे त्याच्यासोबत राहावी. त्याचे बोलणे ऐकून मी आनंदाने भरून गेले, कारण मीही त्याच्यासोबत राहू इच्छित होते. तेच माझं खरं घर होतं, ज्याला मी एक एक रुपया जोडून बनवलं होतं. आणि अमोल, ज्याला मी केवळ आपला मुलगाच मानले नव्हते, तर आपल्या सख्ख्या मुलापेक्षाही जास्त प्रेमाने वाढवले होते. सत्य समोर आल्यानंतर तो परत आला होता. तो आपल्या केलेल्या गोष्टीबद्दल खूप लाजत होता आणि त्यामुळे मी त्याच्यासोबत परत आले होते. आपल्या स्वर्गात मी स्वतःला हवेत उडत असल्यासारखे जाणवत होते. जेव्हा अमोलने सायलीला घरातून बाहेर काढले होते तेव्हा ती त्या माणसाकडे गेली होती ज्याच्याशी तिचे संबंध होते. पण त्या माणसाने सायलीचे पैसे हिसकावून घेतले, तिचे शोषण केले आणि तिला नशेच्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिले. ती एका गाडीला धडकली. काही दिवसांनी अमोलला रुग्णालयातून फोन आला आणि त्याला सायलीबद्दल सांगितले गेले. अमोल तिला पाहायला इच्छित नव्हता, पण मी त्याला म्हटले होते की मीही तुझ्यासोबत येईन. जेव्हा आम्ही दोघे सायलीला पाहायला रुग्णालयात पोचलो तेव्हा ती आपले शेवटचे श्वास घेत होती. आम्हाला पाहून ती घाबरली आणि रडू लागली. ती वारंवार माफी मागत होती, पण मी जाणत होते की माणूस आपला स्वभाव बदलू शकतो, पण आपली प्रकृती कधीही बदलू शकत नाही. पण सायलीने रडत रडत मला ज्या सत्याची माहिती दिली ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सायलीने सांगितले की विक्रमने तिला हे सर्व करण्यास भाग पाडले होते आणि बदल्यात तिला खूप पैसेही दिले होते. तो इच्छित होता की मी रस्त्यावर यावे, त्याच्यासमोर हात पसरावे आणि त्याच्याशी लग्न करण्यास तयार व्हावे. हे सत्य जाणल्यानंतर माझे मन म्हणत होते की मी लगेच विक्रमकडे जाऊन त्याला जोरदार थप्पड मारावी. मी तर त्याला एक समजूतदार माणूस समजत होते, पण तो माझ्या विचारापेक्षा खूपच नीच निघाला. त्याने माझा सहानुभूतीदार बनून मला फसवण्याचा प्रयत्न केला होता. मला त्याच्याकडून असे वागणे अजिबात अपेक्षित नव्हते आणि मी तर त्याला चांगला माणूस समजून त्याच्याशी लग्न करण्याबद्दल विचार करत होते. पण त्याचे सत्य मला वेळेआधीच समजले होते. या गोष्टीबद्दल मी देवाचे जितके आभार मानले तरी ते कमीच होते. देवाने मला खूप मोठ्या नुकसानापासून वाचवले होते आणि मी एकदा पुन्हा फसवणुकीपासून वाचले होते. खरे तर विक्रमने हे सर्व जाणून बुजून करवले होते. त्याला माझ्यापासून सूड घ्यायचा होता, कारण माझ्या आईने त्याला लग्नाचा प्रस्ताव देण्यास नकार दिला होता आणि त्याच उद्देशाने त्याने सायलीचा वापर केला होता.
पण सायलीनेही पैशांच्या लोभाने हे सर्व करायला सुरुवात केली होती. तिने विक्रमच्या सांगण्यावरून अमोलला आपल्या जाळ्यात अडकवले होते आणि लवकरात लवकर अमोलशी लग्न केले होते. पुढे जसे जसे विक्रम तिला सांगत गेला तसे ती करत गेली. पण एक दिवस तिने विक्रमकडून 1,00,000 रुपये मागितले होते, कारण तिची आई खूप आजारी होती आणि तिचे ऑपरेशन व्हायचे होते. विक्रमने तिला जास्त रक्कम देण्यास नकार दिला होता आणि वेळेवर ऑपरेशन न झाल्यामुळे तिच्या आईचा मृत्यू झाला होता. त्याच कारणाने तिचे विक्रमशी भांडण झाले होते आणि ते दोघे एकमेकांचे विरोधक झाले होते आणि एकमेकांविरुद्ध बोलू लागले होते. आम्ही अजून तिथे बसलो होतो तेव्हाच विक्रम तिला पाहायला तिथे आला. पण जेव्हा त्याने मला अमोलसोबत तिथे बसलेलं पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो खूप घाबरला होता. माझ्या चेहऱ्यावर आपल्या विरुद्ध तिरस्कार पाहून तो सर्व काही समजला होता की मला सत्य माहिती झाले आहे. त्यामुळे तो शांतपणे परत गेला. काही दिवसांनी मला कळाले की तो आपल्या आईला घेऊन परदेशात स्थलांतरित झाला आहे. काही दिवसांनी सायलीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मी आणि अमोल तिला घरी घेऊन आलो होतो. तिने आम्हा दोघांकडून आपल्या केलेल्या गोष्टीची अनेकदा माफी मागितली होती आणि आम्ही दोघांनी तिला माफ केले होते. कारण कधीकधी घर उद्ध्वस्त होऊ नये यासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. जेव्हा सायली बरी झाली तेव्हा तिचे वागणे खूप बदलले होते आणि तिने केवळ मला आई म्हटले नव्हते, तर माझ्या आईसारखी सेवा करायलाही सुरुवात केली होती. कारण तिने आपल्या चुकीचे परिणाम भोगले होते. काही दिवसांनी मला कळाले की अमोल बाप होणार आहे. माझ्यासाठी यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट दुसरी नव्हती आणि इतक्या अडचणींनंतर आनंद आमच्यासाठी हात पसरवून वाट पाहत होता. तर मित्रांनो, आता तुम्हीच सांगा, आम्ही सायलीला माफ करू, आयुष्यात अजून एक संधी देऊन योग्य केले की अयोग्य? तुमचे मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.